गेल्या 5 वर्षात आमदार महेंद्र थोरवे यांनी 2,900 कोटींचा निधी आणलाय. मात्र कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विकास हा झालाच नाही. तो विकास जनतेला दाखवा, नाहीतर कोणाचा विकास झाला ते तरी सांगा, असा आरोप परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांनी आज आक्रमक पत्रकार परिषद घेत विकास कामांची पोलखोल केली आहे. सुधाकर घारे यांनी लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून एक एक व्हिडिओ दाखवत विकास कामांची पोलखोल केली आहे. कारण आपल्याला भरतभाईंनी सांगितले, मधल्या काळामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं होतं की मी या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. त्यांनी मोठमोठ्या विकास कामांची नावं सुद्धा घेतली होती. त्यामध्ये कोंढाणा धरण असेल, त्यामध्ये कर्जत मुरबाड रस्ता असेल, त्यामध्ये कर्जत चौक कर्जत नेरळ रस्ता असेल, त्यामध्ये अमराई मधला कर्जत देवळला जोडणारा ब्रिज असेल, प्रशासकीय भवन असेल, अनेक कामांची त्यांनी नावं घेतली. त्यांनी सांगितलं होतं, मी शेवटच्या भाषणामध्ये त्यांचं ऐकलं होतं की मी 2900 कोटी रुपयाचा निधी आणला. मला वाटते 7 जानेवारी 2024 ला आमदार साहेबांनी भाषण केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी 800 कोटी रुपयाचा निधी आणला. त्यानंतर 29 सप्टेंबरला त्यांचे जिल्हा अध्यक्ष म्हटलं असेल, आता मला आमदारांचा एक जबाबदारी वाढली, त्यांचाही जाहीरनामा मला पूर्ण करायचा आहे. त्यांनी 2019चा जो जाहीरनामा दिला तोही जाहीरनामा त्यांनी लोकांना दिला. मला लोकांची फसवणूक करायची नाही. माझ्या जनतेसाठी मी ही निवडणूक लढवतोय. माझी मतदारसंघामध्ये जी सर्वसामान्य जनता आहे त्या जनतेची मला फसवणूक करायची नाही. मला जो विकास करायचा आहे तो नक्की करेन. रोजगार महत्वाचा असेल, त्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था महत्वाची असेल, त्यामध्ये माझ्या महिला भगिनींचा मान सन्मान संरक्षण महत्वाचं असेल, त्यामध्ये आपल्याकडे आरोग्याची व्यवस्था महत्वाची असेल, त्या तरुणांसाठी खेळाडूंसाठी क्रीडांगण महत्वाचं असेल. या सर्व गोष्टीकडे मी प्राधान्याने लक्ष देऊन सर्वात चांगलं काम करणार आहे. आणि माझ्या पत्रकार बंधूंना सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपलं स्वतःचं एक संकुल कसं असेल यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी प्रश्न आहे की पत्रकारांना कर्जत खोपोली पळत जरी मार्गे यावं लागतं तर त्या मार्गाचं पण तुम्ही काहीतरी करावं, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे अडकलेत आणि तो रस्ता अपूर्ण आहे. त्याबद्दल काय सांगा? मी मधल्या काळापासून मला तो विषय पूर्ण माहिती आहे. अनेक शेतकरी आहेत, ती जागा भूसंपादन काहींची झाले, काहींची भूसंपादन झाली नाही, परंतु काहींची भूसंपादन झाले पण त्याचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे ते शेतकऱ्यांनी कामं थांबवल्यात. पुढच्या काळामध्ये नक्कीच मधल्या काळामध्ये मला वाटतं अनेक बाईंनी तो विषय ह्याच्यामध्ये त्यांनी लक्षवेधी घेतला होता. त्याचं काय झालं मला माहिती नाही. तरी सुद्धा मी सविस्तर माहिती घेईल आणि जेव्हा तुम्ही सर्वजण मला आमदार बनवाल तेव्हा मी नक्कीच तोही विषय मार्गी लावेल आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. जो डम्पिंग ग्राउंड आहे कर्जत शहराचा तो धोकादायक बनत चालेल, पूर्ण शहराला त्याचा भविष्यकाळात त्रास होणार आहे. त्याच्याबद्दल काय? आपल्याला कर्जत मधील जो डम्पिंग ग्राउंड आहे त्याची योग्य त्याची काहीतरी आपल्याला व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन जे आवश्यक आहे ते आवश्यक गोष्टीकडे आपण लक्ष देऊन त्याची सुद्धा आपण उपाययोजना करू. जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत होते ते 4 फेब्रुवारी 2019 ला ती इमारत मंजूर झाल्यानंतर त्याचं निधी वितरण झालेलं आहे. तेव्हा ते आमदारही नव्हते. त्यानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं की मी श्रीराम ब्रिज साठी निधी आणला. ते 6 जून 2019 ला ते मंजूर झाले. तेव्हा ते आमदारही नव्हते. ते 2019 ला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले. त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला असेल. त्यानंतर खोपोली कर्जत कशेरे मुरबाड हा रस्ता मला वाटतं ऑगस्ट 2013 ला मंजूर झाला आहे. 13 तर मला वाटतं त्याच्या आधीचे पण आमदार नव्हते, त्यांनी तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे. त्यानंतर ते कोंढाणा धरणाचं सांगितलं. कोंढाणा धरणाला मी 1400 कोटी रुपये आणले. तर कोंढाणा धरणाचं जर श्रेय कोणाला भेटत असेल तर हे आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय.
पंढरपूर धरण 18 ऑगस्ट 2017 मंजूर झालंय. त्याचं लोकांचं भूसंपादन असेल, त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील, ते मला वाटतंय 2019च्याही अगोदर झालेले आहेत. आणि तेही आमदार साहेब म्हणतात आम्ही 1400 कोटी रुपयाचा निधी आणला, अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं. परंतु मी ते सगळे दादा खोटे आहेत. त्यांनी जर 2900 कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे गेला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल. कारण तो निधी जर त्यांच्या घरी गेला असं तेही तपासावं लागेल, त्यांच्या घराच्या सुशोभीकरणाला गेला तर तोही तपासावं लागेल. कारण त्यांनी जी कामं सांगितली होती त्याचं एकही काम त्यांच्या काळात नाहीये. ते काम मला वाटतंय 2017-18 झालेली कामं आहेत. त्यानंतर त्यांनी जी अनेक कामं, त्यांचा जाहीरनामा होता, त्यांचा 2017चा हा जाहीरनामा होता, त्या जाहीरनाम्यामध्ये त्याचं एकही काम त्यांनी केलेलं नाही. 2019चा त्यांचा जाहीरनामा होता. त्यांचा पहिला विषय होता जाहीरनाम्यामध्ये कर्जत खोपोलीमधील पिण्यायोग्य पाणी पुरवठा सुरळीत करणार, खालापूरकरांसाठी पातळगंगा नदीचे व कर्जतकरांसाठी पेज नदीचे पाणी गावागावात नियोजनबद्ध पद्धतीने देणार. दिले का पेज नदीचं पाणी तुम्हाला म्हणाला? त्यांचा दुसरा विषय होता जिल्हा परिषद शाळांमध्ये दुरुस्ती करून त्यांना अत्यावश्यक आणि डिजिटल करणार, युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, कौशल्य विकास केंद्र उभारणार. एक तरी उभारले का? त्यांचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अद्ययावत करणार, तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणार, कुपोषित मुक्त करणार, खालापूरसाठी विशेष प्रयत्न, खालापूरसाठी विशेष प्रयत्न करणार. असं काय झाले? हॉस्पिटल आले का? त्यांचा चौथा विषय होता पडीक जमीन पाण्याखाली यावी म्हणून कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणार, धरणांची क्षमता वाढून शेतीला मुबलक पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणार. केलंय का कुठे असं काय? त्याचा पाचवा प्रश्न होता रोजगार व औद्योगिक विकास. औद्योगिक विकासासाठी ग्रीन झोन पट्ट्यामध्ये बदल करून नवीन कंपन्या मतदारसंघामध्ये आणणार, स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देणार. यांच्यात भाषाला कॉन्ट्रॅक्ट आणि ठेके मिळाले. कोणाला तरी काय कुठे एका नोकरी लावले का? कंपन्या बंद पाडायचं काम केलंय, नवीन आणायचं एकही कंपनी आणली 5 वर्षामध्ये. नंतर सहावा विषय होता धबधब्यावरील सरसकट बंदी उठून 12 माई पर्यटनासाठी प्रयत्न करणार, उल्हास नदी व पेज नदीला आनंदी घाटाच्या धर्तीवर विकास करणार. ऑफिस समोर एक झाले मात्र बाबा. त्यांचा सातवा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवणार, महिलांसाठी सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र उभारणार. असंही काय झालेलं नाही. आठवा विषय त्यांचा होता आदिवासी विकास, सेंद्रिय भाजीपाला मार्केट उभारून आदिवासी बंधू भगिनींना रस्त्यावर भाजी विकण्यासाठी समस्येवर उपाय काढणार. झाले का? आज पण माझ्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारची अशी सुख सुविधा दिलेली नाही. माझ्या आदिवासी बांधवांना जी फसवणूक केली का तुम्हाला मी आदिवासी संकुल देऊ, आदिवासी हे देऊ, काही तरी या ठिकाणी दिलं नाही. फक्त खोटं बोलण्याचं काम केलं. हा जाहीरनामा अगदी दादा खोटा आहे, पण तरी पण तुम्हाला वापरून दाखवतो. म्हणजे एक तरी काम झालं असेल तर त्यांना धन्यवाद देऊ आपण सर्वजण मिळून. नववा विषय होता शहरी भागामध्ये कचरा व्यवस्थापन करून झिरो वेस्ट मॉडेल राबवणार, वीज पुरवठा खंडित व सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. मला वाटतं ह्या 2 वर्षामध्ये आमचे ते ऍडव्होकेट कैलासजी मोरे साहेब आहेत, ते 5 वेळा उपोषणाला बसले का आपल्या कर्जत मधला जो एमएससीबीचा प्रश्न आहे, उद्योगीकरणाचा प्रश्न आहे, तो या आजपर्यंत मार्ग लागला नाही. जर विकास झाला असता तर कर्जत शहरातील लोकांना अनेक वेळा उपोषणाला बसावं लागलं नसतं, असं मला या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही. 11वा विषय होता कर्जत शहरामधील सुसज्ज नाट्यगृह व मतदारसंघासाठी अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार, वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी वारकरी भवन ची स्थापना करणार. असं काही झाले का? आणि त्याचा 12वा विषय होता पेन अर्बन बँकेतील पीडित खातेदारांच्या पाठीशी उभे राहून लोकांच्या लढाईत न्यायालयात व शासन दरबारी
अभ्यासपूर्ण पद्धतीने लढणार, मतदारसंघातील पीडित, शोषित व गरजूंचा आवाज बनण्यासाठी वचनबद्ध राहणार. पेन अर्बन बँक बंद झाल्यापासून काय लोकांनी एक तरी सिंगल मीटिंग घेतले का? अशी खोटं बोलून जी कामं त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय ते आपल्याला सांगणं गरजेचं होतं. आपण सर्वांनी बघितलं असेल, आमदार साहेबांनी या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम, कुठल्याही प्रकारची लोकांचं लोकोपयोगी काम झालं असं मला वाटत नाही. कारण त्यांनी जी सांगितलेली कामं होती ती कामं दादांत खोटी होती. ती कामं त्यांनी सांगितली, व्हिडिओ लावून दाखवते सर्वांना.